नमस्कार मंडळी. अभिवाचन FB लाईव्ह या माझ्या कार्यक्रमात बऱ्याच मोठ्या विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मी. मला माहिती आहे थोडा गॅप केला, काही अपरिहार्य कारणामुळे मी सादर करू शकलो नाही, माफी असावी. आज शनिवार रविवारच्या व्यतिरिक्त मी आज बुधवारी एक विषय घेऊन आलो आहे तुमच्याकडे. तर आशा करतो तुम्हाला आजचंही वाचन आवडेल. मला फक्त कोणीतरी हाय करून सांगा किंवा थंब द्या की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय. कोणीतरी मला कमेंटमधून सांगा प्लीज. माझा आवाज ऑडिबल आहे सगळ्यांना व्यवस्थित? ओके. तर कसे आहात सगळे? बरे आहात ना? लॉकडाऊनचे दिवस आहेत, बऱ्याच गोष्टी कानावर पडत आहेत, बरेच कलाकार आपल्याला सोडून जात आहेत. रत्नाकर मतकरी सरांचं निधन झालं, इरफान खान, ऋषी कपूर, काल गिरीश साळवी ह्या अभिनेत्याचं सुद्धा निधन झालं. तर मला असं वाटतं की माझी एक आदरांजली मी व्यक्त करावी आणि म्हणून मी इरफान खान यांच्यासाठीचं आजचं वाचन आहे आणि उद्याचं वाचन मी श्री रत्नाकर मतकरी यांना आदरांजली देण्यासाठी करणार आहे. इरफान खानबद्दलचा हा लेख लिहिला आहे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी. इंडियन एक्सप्रेसच्या आय या पुरवणीसाठी 3 मे रोजी त्यांनी हा लेख लिहिला होता आणि कृतार्थ शेवगावकर यांनी त्याचा मराठी अनुवाद केला. तो माझ्या वाचनात बऱ्याच दिवसांपूर्वीच आला होता, मनात रुंजी घालत होता की आपण ह्याचं वाचन केलं पाहिजे. मी त्याची तयारी करत होतो आणि मला असं वाटतं की हा लेख नवीन कलाकारांना, नवीन अभिनेत्यांनाच नाही तर आयुष्यात उमेदीने काहीतरी करणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक आदर्श पाठ असेल. माझे मनपूर्वक आभार आहेत कृतार्थ शेवगावकर ज्यांनी मला अनुमती दिली. विशेष आभार इंडियन एक्सप्रेस आय पुरवणीचे आणि नसीरुद्दीन शाह यांचे आणि ऑफकोर्स इरफान खानजी यांचे. वाचनाला मी सुरू करणारच आहे. ह्या लेखाच्या वाचनानंतर मी स्वतः एक छोटीशी आदरांजली व्यक्त केली आहे श्री इरफानजी खान यांच्याबद्दल. ती या वाचनानंतर मी लगेचच सादर करेन आणि मग आपण याचा समारोप करू. माझं हे वाचन जसं तुम्ही FB लाईव्हवरती ऐकत आहात, पाहत आहात, हाच व्हिडिओ तुम्हाला नंतर माझ्या YouTube चॅनलला सुद्धा दिसेल ज्याचं नाव आहे मुसाफिरी बाय अभिषेक आरोंदेकर. पुन्हा एकदा सांगतो, मुसाफिरी बाय अभिषेक आरोंदेकर YouTube चॅनलवरती. प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या सूचना मला खरंच उपयोगी पडत आहेत. तर आपण सुरू करूया. आज कुठल्याही पुस्तकातून मी हा लेख वाचणार नाही आहे. या लेखाची परवानगी मला दिल्याबद्दल पुन्हा एकदा कृतार्थ शेवगावकर यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. तर लेखाला सुरू करतोय. नमस्कार. नसीरुद्दीन शाह यांनी इरफान खान विषयी लिहिलेला एक इंग्रजी लेख गेल्या रविवारच्या इंडियन एक्सप्रेसच्या आय या पुरवणीत प्रकाशित झाला, म्हणजे 3 मेच्या. अभिनय करणाऱ्यांसाठी आणि सर्वांसाठीच तो महत्त्वाचा वाटला. त्या लेखाचे हे कृतार्थ शेवगावकर यांनी केलेले मराठी भाषांतर. खूप काही सांगून जाणारा लेख आहे, नक्की ऐका. नसीरुद्दीन शाह आणि इंडियन एक्सप्रेस यांचे मनापासून आभार. नसीरुद्दीन शाह म्हणतात, इरफान अभिनेत्यांचा अभिनेता आहे. इरफानच्या जाण्याचा अर्थ माझ्यासाठी काय आहे हे शब्दात बांधणे खरोखर अवघड आहे. त्याच्याशी किंवा त्याच्या कुटुंबाशी माझा जवळचा संबंध नव्हता, परंतु मला हेवा वाटायचा असा तो अभिनेता होता. इरफान सारखा अभिनेता होण्यासाठी किती प्रदीर्घ आणि कठीण संघर्ष करायला लागतो याची सर्वांनाच कल्पना नाही. तो नावारूपाला येण्यापूर्वी त्याने टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये असंख्य छोट्या मोठ्या भूमिका केल्या असतील.
त्याच्यासारख्या माणसाची खासियत हीच असते की कितीतरी वर्षे नकार घंटा ऐकूनही तो थकत नाही आणि त्याच्या मनातील स्वतःवरील विश्वास कमी होत नाही. मुंबईत स्ट्रगलसाठी आलेल्या नटांना जेव्हा मी भेटतो तेव्हा ते मला सांगतात की मी 2 वर्ष इथे प्रयत्न करेन, अन्यथा गावी परत जाईन. तेव्हा मी त्यांना तुम्ही तुमची 2 वर्षे वाया न घालवता लगेचच गावी जा असा सल्ला देतो. 2 वर्षात काहीच होणार नाहीये. इरफानने स्वतःला अशी कोणतीही मर्यादा, डेडलाईन दिलीच नव्हती. हाच आपला आयुष्यभराचा उद्योग आहे हे त्याला ठाऊक होते. इथे तग धरण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची त्याची तयारी होती. त्याचा पहिला सिनेमा 2001 साली आलेला, द वॉरियर. तो येण्याआधी कित्येक वर्षे तो कसाबसा इथे तग धरून कष्ट करत राहिला. लगोलग यश न मिळणाऱ्या आजच्या तरुण नटांसाठी हे खरोखर प्रेरणादायी उदाहरण आहे. मला नेहमी जाणवतं की मृत्यू हा जगण्याचा सर्वात कमी महत्वाचा भाग आहे. माझा या गोष्टीवर विश्वासच आहे. तुम्ही कधी आणि कसे मरता याने फारसा फरक पडत नाही. तुम्ही कसे जगला आणि जगत असताना तुम्ही काय केले हे जास्त महत्वाचे. इरफानने त्याच्या जगण्याचा पुरेपूर उपयोग केला. आज मला माझ्या विश्वासाचा पुनर्विचार करायला लागतोय. इरफानच्या जाण्याची वेळ आणि कारण दोन्हींनी खूपच फरक पडलाय. त्याच्याकडे देण्यासाठी अजून खूप काही होतं. आपण पाहिलेलं इरफानचं काम म्हणजे त्याच्या अफाट प्रतिभेची आणि बांधिलकीची केवळ एक चुणूक होती. त्याची न दिसलेली प्रतिभा पाहण्याचे भाग्य आपल्या नशिबात नाही. समोर येऊन उभ्या ठाकलेल्या अवघड परिस्थितीला माणूस कसा भिडू शकतो हे पाहायचे असल्यास इरफानकडे पाहावे. तो केवळ एक प्रतिभावान अभिनेता नव्हता. तो ज्या पद्धतीने जीवनाकडे पाहायचा, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यायचा आणि ज्या कृतज्ञतेने तो शेवटची काही वर्षे जगला ते खरोखर विस्मयचकित करणारे आहे. त्याच्यामध्ये दूर दूरपर्यंत अहंभाव नव्हता. त्याला होत असणाऱ्या वेदना त्याने कधी व्यक्त केल्या नाहीत. हे नाजूक शरीर इतक्या प्रचंड वेदना सहन करू शकते हे आश्चर्यजनक आहे, एवढंच तो म्हणायचा. त्याचे बोलणे ऐकताना तो स्वतः या दुःखातून जातोय हे जाणवायचेही नाही. शेवटपर्यंत तो लोकांना प्रेरणा देत राहिला. ज्या प्रकारे तो या भयंकर आजाराशी लढला, सतत आशावादी राहिला आणि ज्या वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून त्याने परिस्थिती हाताळली हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. जेव्हा त्याच्या आजाराचे निदान झाले तेव्हा त्याच्या शांततेचा भंग केलेला त्याला आवडेल की नाही याची मला कल्पना नव्हती. म्हणून मी त्याला संपर्क केला नाही. पण इरफाननेच एक दिवस मेसेज पाठवला, नॉक नॉक नसीर भाई. नंतर लंडनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असताना अनेकदा मी त्याच्याशी बोललो. एक अपरिहार्य गोष्ट रोज आपल्या दिशेने पावलं टाकते हे त्याला ठाऊक होते. तरीही तो म्हणायचा की किती लोकांना स्वतःचा मृत्यू असा जवळ येताना त्याचे निरीक्षण करण्याची संधी मिळते. मी ही जवळ येणारी गोष्ट पाहू शकतो आणि तिचे स्वागतही करू शकतो. त्याचे हे शब्द ऐकल्यावर मी हललो. मला जाणीव झाली की एखाद्यासाठी मृत्यूला सामोरं जाण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. इरफानचे काम सर्वांना माहीत आहे आणि ते नेहमीच आपल्या सोबत असणार आहे. आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये त्याची गणना होईल यात काहीच शंका नाही. तुम्ही त्याचा अभिनय पाहता तेव्हा जणू वाटतं की तुम्ही त्याचं मन वाचताय. तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कधीच कष्ट घेत नाही. एक अभिनेता म्हणून इरफानच्या बाबतीत हा मोठा विरोधाभास होता. अभिनेता नेहमीच त्याच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट घेत असतो. इरफानला विश्वास होता की प्रेक्षक त्याच्यापर्यंत पोहोचणार आहेत. जे लोक फक्त त्याचे काम पाहून त्याच्याशी जोडलेले होते त्यांनाही तो आपलासा वाटला. एखाद्या अभिनेत्यासाठी ही अतिशय मौल्यवान गोष्ट आहे. प्रेक्षकांवर प्रभाव टाकून करमणूक करणारे अभिनेते अनेक असतात. इरफानमध्ये तुमच्या नसात शिरून तुम्हाला आपलंसं करण्याची ताकद होती. म्हणून तर
ह्या अनोळखी माणसाच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झालंय. ओळख नसली तरी हा माणूस हिरा होता हे सर्वांनाच जाणवलं होतं. त्याच्या अभिनय कलेवरील प्रभुत्वाचे आणि स्वतःच्या क्षमतेवरील विश्वासाचेच हे द्योतक आहे. ते प्रभुत्व आणि क्षमता त्याने कमावलेल्या होत्या. त्याची बुद्धिमत्ता दुर्मिळ होती. त्याने केलेल्या भूमिकांमध्ये एक चमत्कारिक दैवी सामर्थ्य होते. बुद्धिस्ट साधू वेगवेगळ्या रंगातून अतिशय अवघड अशी चित्र काढतात. त्यासाठी अनेक दिवसांची तपश्चर्या लागते. चित्र पूर्ण झाले की ते लगोलग ते चित्र पुसून टाकतात. ते कोणी पाहिले किंवा नाही याने फारसा फरक पडत नाही त्यांना, परंतु ती कलाकृती घडवण्यासाठी ते सर्वस्व पणाला लावतात. इरफानचा अभिनय पाहिला की मला या लोकांची आठवण येते. इरफान कधीच स्वतःच्या कामाबद्दल बोलायचा किंवा बढाई मारायचा नाही. तो फक्त शांतपणे काम करायचा. अजून काम करण्याची संधी त्याला मिळणार नाही हे सत्य अन्यायकारक वाटून माझा संतापही होतोय. आम्ही समकालीन आहोत आणि एक असा अव्वल प्रतिभेचा अभिनेता मला माझ्या काळात पाहायला मिळाला याबद्दल मला कृतज्ञता वाटते. गोविंद निहलानी दिग्दर्शित 1991 साली आलेल्या जझिरे नावाच्या टेलिफिल्म मध्ये तो रत्ना पाठक शाह आणि मीता वसिष्ठ सोबत काम करत होता. तेव्हा मी त्याला प्रथम भेटलो. हेनरी गिब्सनच्या लिटिल इलॉफ या नाटकावरती टेलिफिल्म होती. मी ते नाटक वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला ते अतिशय अस्पष्ट, गूढ आणि दुर्बोध वाटले होते. इरफान तेव्हा अनेकदा तालमीसाठी घरी यायचा. तेव्हा पहिल्यांदा हा उंच, हडकुळा आणि मोठ्या डोळ्यांचा माणूस माझ्या दृष्टीस पडला. राष्ट्रीय नाट्य विद्यालयात म्हणजेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये मी शिकवायला जायचो, परंतु त्याच्या वर्गासोबत काम करण्याची संधी कधी मला मिळाली नाही. नंतर मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह 2+2+1 नावाच्या एका सिनेमात काम केले. त्यात त्याची अतिशय छोटी भूमिका होती, परंतु त्याच्या कामाच्या बाबतीत तुम्ही कोणतीही शंका घेऊ शकत नाही. कोणतीही खटपट आणि विशेष प्रयत्न न करता त्या सिनेमात तो उभा राहिला. द वॉरियर पाहिला तेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो. तो पाहून मी पूर्णतः हललो आणि न राहून त्याला फोन केला. त्याला खूप आनंद झाला. भारतात अनेकांनी ही फिल्म पाहिलेली नाही. विशाल भारद्वाजच्या मकबूल या 2003 साली आलेल्या चित्रपटापासून आमची अजून चांगली ओळख झाली. या सिनेमाच्या कास्टिंगमध्ये अनेकदा अदलबदल चालले होते. विशालला काहीतरी जाणवले आणि त्या भूमिकेसाठी त्याने इरफानला निवडले. इरफानच्या भारतातील ओळखीसाठी मकबूल सुरुवात होती. तो तेव्हा अवघ्या 30शीत होता आणि सोबत ओम पुरी, पंकज कपूर आणि मी होतो. त्या सिनेमात तो स्वतंत्र उभा राहिला. मी त्याला अभिनय करताना पाहतो तेव्हा मला मोझार्ट आणि अँटोनियो सॅलेरी आठवतो. सॅलेरी देवाला विचारतो की तू मला इतकं सामान्य का बनवलंस. ह्या मोझार्टने नुसत्या बसल्या बसल्या सहज केलेल्या काही बाई संगीत रचना मी तासन तास कष्ट करून बनवलेल्या संगीत रचनांपेक्षा श्रेष्ठ का आहेत. मी इरफानला बघतो तेव्हा मला असेच वाटते. तो मोझार्टच होता. मी त्याच्या वयाचा होतो तेव्हा त्याच्या इतकं प्रतिभावंत असायला मला नक्कीच आवडलं असतं. मी खरोखर निखालस त्याचा मोठेपणा मान्य करतो. इरफानच्या सोबतीने त्याच्या बाजूला उभा राहील असा कोणताही अभिनेता मला दिसत नाही. तो केवळ उत्कृष्ट अभिनेता नव्हता, तर त्याचसोबत एक सज्जन, प्रेमळ आणि निस्वार्थी माणूस होता. त्याच्यासोबत घालवलेले मौल्यवान क्षण मी जपून ठेवले आहेत. मी स्वतःला इरफानचा प्रवास पाहिलेल्या भाग्यवान लोकांपैकी एक समजतो. अभिनयाचे एक मोठे शिक्षक एकदा म्हणाले होते की प्रतिभा नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही, परंतु प्रतिभेचा अभाव मात्र नक्कीच असतो. तुम्ही योग्य वेळी योग्य जागी नसता तेव्हा प्रतिभेचा अभाव असतो. मी इतकंच म्हणेन की इरफान सुरुवातीपासून योग्य वेळी योग्य ठिकाणी होता आणि त्याने ही गोष्ट ओळखली होती. त्यामुळे त्याची निराशा किंवा भ्रमनिराश झाला नाही. त्याची जागा कुठे आहे हे त्याला पक्क ठाऊक होतं. ही विशेष प्रतिभा त्याच्याकडे होती आणि ती त्याला दैवयोगाने मिळालेली नव्हती.
स्वतःच्या जगण्याच्या अनुभवातून आणि प्रचंड करुणेतून त्याने ती कमावली होती. इरफानचा अभिनय नैसर्गिक होता असं म्हणणं सोपं आहे, परंतु नैसर्गिक असं काही अस्तित्वात नसतं. मायकल अँजेलोला सुद्धा कलेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी चित्रांवर तासन तास काम करावे लागायचे. मला खात्री आहे की इरफान सुद्धा भूमिकेवर प्रचंड प्रमाणात मेहनत घेत असणार. चांगला अभिनेता होण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत करायला लागते. स्वतःवर सतत शंका घेत काहीही गृहीत न धरता परत परत करून बघण्याची धमक लागते. हृदय पिळवटून सतत काम करायला लागते. तेव्हा जाऊन कुठे चांगला अभिनेता तयार होतो. इरफान हिंदी सिनेमाच्या प्रभावाखाली आला नाही हे बरेच झाले. त्याच्यावर त्याच्या स्वतःचा प्रभाव होता. इरफान कधी त्याच्या कामामध्ये हललाय असं मला कधीच जाणवलं नाही. याला काही अपवाद आहेत. लाईफ ऑफ पाय 2012 साली आलेल्या या चित्रपटाच्या काही सीन्समध्ये त्याने अमेरिकन कॅनेडियन लहेजामध्ये बोलण्याचा एक प्रयत्न केलाय. ते त्याला फारसं जमलेलं नाही. मी त्याविषयी त्याला बोललो तेव्हा त्याने नम्रपणे कबूल केले. मैं ट्राय कर रहा था नसीर भाई, तो म्हणाला. यावरून मकबूलच्या चित्रीकरणादरम्यानचा एक प्रसंग मला आठवतोय. चित्रपटात मकबूल आणि काका यांच्यात एक प्रसंग आहे. काकांची भूमिका पियुष मिश्रा करत होता. मॅकबेथला बँकोच्या भूताशी संघर्ष करायला लागतो असा लोकप्रिय शेक्सपिरियन सीन होता. काकांचे शव जेव्हा चितेवर आणले जाते तेव्हा इरफान दुःख दाखवण्यासाठी गुडघे टेकतो आणि अचानक चितेवरील काकांच्या मृतदेहाचे डोळे उघडतात. आम्ही तालीम करत होतो. पियुष चितेवर आडवा झाला होता. इरफान त्याच्या बाजूला बसला होता आणि मी त्याच्या मागे उभा होतो. तालीम सुरू झाली आहे याची मला काही कल्पनाच नाही. मी तसाच उभा होतो. इरफान जोरात मागे कोसळला. मी त्याला आधार द्यायला धावलो. मला वाटलं त्याचा तोल जातोय तर इस्मत चुगताई सादत हसन मंटोच्या डोळ्यांचं वर्णन करते तसं ते मोरपंखी डोळे माझ्याकडे वळून मला म्हणाले, अरे नसीर भाई, मी अभिनय करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही का मला मदत करताय? एखादा अभिनेता अभिनय करतोय आणि मला ते खरं वाटलंय हे याआधी कधी झालेलं नाही. ज्या तन्मयतेने तो भावनिक उद्रेक, क्रोध आणि उत्कटता असलेल्या प्रसंगांना भिडायचा तेव्हा तेव्हा तो नेहमीच विस्मयचकित करायचा. मी त्याला रंगमंचावर कधीच पाहिले नाही. त्याविषयी बोलण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला पण त्याने कधी इच्छा दाखवली नाही. तो थिएटरला यायचा, माझे रंगमंचावरील काम पाहायचा, पण त्यात त्याने कधी सहभाग घेतला नाही. कदाचित रॉबर्ट डिनेरो किंवा डॅनियल डे लुईस प्रमाणे इरफान त्याच्या भूमिकांमध्ये प्रचंड प्रमाणात भावनिक गुंतवणूक करायचा असं मला जाणवतंय. रोज रात्री त्या प्रमाणात स्वतःच्या मनाची गुंतवणूक करून घेणे शक्य नसते, म्हणून त्याने नाटक सोडले असावे असे माझे गृहीतक आहे. याच कारणासाठी मार्लन ब्रँडो आणि डॅनियल लुईस सारख्या अभिनेत्यांनी नाटक सोडले. यश मिळालं म्हणून नव्हे, तर रंगमंच त्यांच्याकडून जी मागणी करत होता ती पूर्ण करणे त्यांना अशक्यप्राय होते. म्हणून यूं होता तो क्या होता ह्या मी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची मला लाज वाटते. इरफानचा त्या सिनेमातील भाग अनेक कारणांसाठी अतिशय निर्दयीपणे कापायला लागला. इतका की शेवटी त्याचं सिनेमात काही उरलंच नाही. त्याने एकदाही तक्रार केली नाही किंवा मी त्याच्यावर अन्याय केलाय अशी जाणीव होऊ दिली नाही. तो त्याविषयी केवळ आपुलकीने बोलला. भूमिका कोणती किंवा किती पैसे मिळणार असा एकही प्रश्न न विचारता त्याने केवळ माझ्या एका बोलण्यावर होकार कळवला होता. मला पश्चाताप होतोय की मला त्याची भरपाई करायची संधी मिळाली नाही. आता त्या मोठ्या अभ्यास खोलीत भेटायची संधी आम्हाला कधी मिळालीच तर मी ती भरपाई करू शकेन कदाचित. इरफानची कथा सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत प्रेरणादायी आहे. त्याने आपल्याला दिलेल्या क्षणांसाठी मी केवळ फैज अहमद फैजची एक ओळ सांगू शकतो. ओ नसीरों के नाम, ओ नसीरों के नाम जिनके सीनों में फरदा के शब्दाब गौहर जेल खानों की शोरीदार रातों की सरसर में जल जल के अंजुम नुमा हो गए हैं.
म्हणजेच त्या बंदिवानांच्या नावे ज्यांच्या उरात उद्याचे चमकणारे मोती आहेत, परंतु कारागृहाच्या उद्विग्न रात्रींच्या तुफानी वावटळीत जळून जळून जणू ते तारे होऊन गेले आहेत. या चारोळींचं भाषांतर केलं होतं नचिकेत देवस्थळी यांनी. शेवटी नसीरभाई असं म्हणतात, इरफान मागे ठेवून गेलेला वारसा म्हणजे या ताऱ्यांचे नक्षत्र आहे. नटांनी आदर्श आणि प्रेरणा घ्यावी असे हे नक्षत्र आहे. इरफान खरोखर अभिनेत्यांचा अभिनेता आहे. लेखक नसीरुद्दीन शाह, इंग्रजी संपादन अलका साहनी, मराठी भाषांतर कृतार्थ शेवगावकर. विशेष आभार इंडियन एक्सप्रेस आणि सर्व मायबाप रसिक प्रेक्षक. जेव्हा इरफानजी गेले त्यावेळेला मला सुद्धा अतीव दुःख झालं होतं. इरफानजीचे बरेच चित्रपट मी स्वतःसुद्धा अभ्यास करण्यासाठी पाहत असतो, जसं नसीरबाईंनी याच्यामध्ये सांगितलं आहे त्यांच्या लेखामध्ये. त्याचप्रमाणे मी त्यांचा वॉरियर चित्रपट मी पाहिला. जास्तीत जास्त स्क्रीनप्लेवरती खेळला गेलेला चित्रपट आहे. अत्यंत कमी डायलॉग्स आहेत. मुद्राभिनय आणि अंगिक अभिनयावरती जोर दिला गेला आहे त्याच्यामध्ये, आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे इरफानजीनी. तुम्ही नक्की बघा, तुम्हाला कुठे जर मिळाला चित्रपट पाहायला, द वॉरियर. मी स्वतः तो पिक्चर अनुभवलाय, पाहिलाय. आणि जेव्हा इरफानजीचं देहावसान झालं त्यावेळेला मला सुद्धा प्रचंड वाईट वाटलं होतं. आणि त्यावेळेला मला सुद्धा कुठे ना कुठे व्यक्त व्हावं असं वाटलं. आणि ते व्यक्त मी छोट्याशा माझ्या एका 10 ते 12 ओळींच्या लिखाणातून मी व्यक्त झालो. ते माझं जे व्यक्त होणं होतं ते सुद्धा आज या ओघाने मी तुमच्या समोर सादर करतो. इरफान भाई, आता कुठे तुमचा अभिनय आम्ही अभ्यास म्हणून शिकायला घेतला होता. अहो, पोर्शन संपण्यापूर्वीच तुम्ही वर्गातून एक्झिट कशी घेतली? अभिनय कशाशी खातात हे तर तुम्ही शिकवत होतात आम्हाला. हा लंच बॉक्स आम्हाला तुमच्याशिवाय नाही खावासा वाटणार आता. अजून खूप काही तुम्ही शिकवायचं होतं आणि आम्ही आत्मसात करायचा प्रयत्न. चांगला अभिनेता व्हायचं असेल तर आधी चांगला माणूस व्हावं लागतं, तर खरेपण अभिनयात उतरतं. हे तुम्ही अक्षरशः जगून दाखवलंय आणि तुमच्या निधनाने ते अपूर्ण राहिल्याचं सिद्ध झालंय. तुमच्या बोलक्या डोळ्यांनी शिकवलंय हसणं, कारुण्य, बरंच काही, आणि रडणं सुद्धा. आज डोळ्यांवाटे जे काही व्यक्त होतंय तो अभिनय नाहीये, पण मेथड ऍक्टिंगचा तुम्ही शिकवलेला हा शेवटचा धडा सुद्धा कायम लक्षात राहील. शेवटी त्यांच्याच लाईफ ऑफ पाय चित्रपटातील वाक्य आठवतात. ती वाक्य असं आहे, आय सपोज इन द एंड द होल ऑफ लाईफ becomes an act of letting go. But what hurts the most is not taking a moment to say goodbye. मित्रांनो, माझं आजचं वाचन पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला माझं हे वाचन कसं वाटलं तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये नमूद करा. माझा यूट्यूबवरचा व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे मी तुम्हाला आणखीन एकदा आवर्जून सांगेन, कारण याच्यामध्ये आपल्याला नसीरबाईंनी केलेलं मार्गदर्शनसुद्धा लाभलं आहे आणि जे प्रत्येक कलाकारासाठी आणि प्रत्येक माणसासाठी सुद्धा खरंच उपयोगी आहे. तुमची रजा घेतो. उद्या भेटू आपण. मी रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे आणि जो माझा स्वतःचा लेख आहे, काटा, गोष्ट अपूर्णतेची, भेटूया उद्या रात्र 10:30 वाजता. तोपर्यंत तुमचा मित्र अभिषेक अरुण आरोंदेकर याला अभिवाचन FB लाईव्ह या कार्यक्रमातून रजा द्या. नमस्कार.